प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपल्या घरी आता गणपती बाप्पा बसलेले आहेत, तर मी हे गणपती बाप्पासाठी मोदक बनवले होते। तर तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असं हे मोदक झालेले होते। तर चला तर आपण आता मोदक बनवण्यासाठी घेऊया। इकडे मी वेलची पावडर घेतली आहे, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, किसून घेतला आहे खोबरं, त्यानंतर पिठी साखर घेतलेली आहे। आता इकडे मी खोबरं भाजून घेणार आहे। तर हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आपण मस्तपैकी, थोडं लालसर भाजून घ्यायचं आहे खोबरं। तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आता हे खोबरं मी चांगलं लालसर भाजून घेतलेलं आहे। गॅस कमी याच्यावरच आपल्याला हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता हे खोबरं भाजत आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता इकडे थोडंसं तेल टाकून घेणार आहे। आपल्याला पीठ मळण्यासाठी मी तेल गरम करून घेणार आहे। आता इकडे आपण खोबऱ्यामध्ये वेलची पावडर, पिठी साखर हे टाकून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही खोबरं भाजल्यानंतर तुम्हाला हे असं कीस पाहिजे नसेल तर तुम्ही मिक्सरला लावून फिरून बारीक पण कीस बनवू शकता। तर मी थोडा जाडाच ठेवला आहे। आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे। तर आपण आता इकडे पीठ मळायला घेऊया। इकडे मी पीठ मळायला घेतलेलं आहे। एक वाटी मी पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकून घेणार आहे। आता तेल टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गरम तेलाने कुठलाही पदार्थ एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत येतो, त्याच्यामुळे गरम तेलाचा वापर करायचा आहे। आता हे मी चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे। आणि थोडंसं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे। इकडे मी पाणी घेतलं आहे मोदक बनवण्यासाठी आणि पिठाचा गोळा मळून घेणार आहे। आता हे पीठ मळून घेणार आहे मी। आपण जसं चपात्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळून झालेलं आहे। इकडे मी आता पोळी लाटून घेतलेली आहे। आता मी छोट्याशा वाटीने कट करून घेणार आहे। छोट्याशा वाटीने का कट करून घ्यायचं आहे, तर एकसारखे मोदक आले पाहिजे, लहान मोठे होत नाही, एकसारखे आकाराचे मोदक येतात। आता मी छोट्या आता त्याला थोडं पुन्हा लाटणं फिरून घेणार आहे। आता हे लाटणं फिरून झालेलं आहे। आता हे झालेलं आहे। आपण आता हे हातावर घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचं आहे। जे आपण सारण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि साईडने हळूहळू दुमडत चालायचं आहे। हळूहळू त्याला कळ्या बनवल्या की मग तो आपला लवकर असा मोदक तयार होतो आणि खूप सोपा असा झटपट असा हा मोदक तयार होतो। तर बघा हा मोदक किती पटकन तयार झालेला आहे। चला तर आपण अजून एक मोदक बनवून घेऊया। याला पण मी थोडं लाटून घेतलं होतं, पुन्हा याच्यात सारण भरून आणि याच्या छोट्या छोट्या कळ्या बनवून मी मोदक बनवून घेत आहे। तर हे तुम्ही 11 बनवू शकता किंवा 21 बी बनवू शकता। तर मी हे पूर्ण 21 मोदक बनवले होते। आता हा बनवून तयार झालेले आहे। असे करून मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहे। हे बघा इकडे हे सर्व बनवून घेतलेले आहे। इकडे कढईत तेल तापत ठेवलेले आहे। आता मी त्यात एक मोदक टाकून बघते। मी मगाशी खोबरं भाजलं होतं तीच कढई वापरलेली होती। आता इकडे मी सर्व मोदक टाकून घेतलेले आहे आणि मस्त कमी
गॅसवर चांगले तळून घेणार आहे. तेल चांगलं तापल्यानंतर गॅस थोडा कमी करून द्यायचा आहे, जेणेकरून मोदक आतमध्ये पण चांगले तळले जातील आणि बाहेर पण चांगले कुरकुरीत होतील. ते हे बघा, टाकल्याशिवाय मोदकला टाईम नाही लागत. हे बघा किती छान असे कलर चेंज झाला आहे आणि खूप कुरकुरीत झाले होते. तुम्ही अशा पद्धतीने नक्की मोदक करून बघा. इकडे मी एका कटोऱ्यामध्ये काढून घेत आहे. परत मी टाकून आणि बनवून घेतलेले आहे. तर बघा कलर पण किती छान आले आहे. कुरकुरीत असे हे मोदक झाले होते. एकदम झटपट अशी ही तयार होणारी रेसिपी आहे. मी पुन्हा अजून त्याच्यामध्ये टाकून आणि तळून घेणार आहे. तुम्ही मिठाचा पण एक मोदक बनवू शकता, कारण आपण बाकीचे गोड बनवतो, पण एक मिठाचा पण त्यात बनवू तुम्ही. आता हे सगळे करून मी मोदक तळून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता हे किती छान असे हे मोदक तयार झालेले आहे, कुरकुरीत आणि खाण्यासाठी बी आणि बाप्पाला नैवेद्यासाठी मोदक तयार आहे. आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.